आता नोकऱ्या बघायला गेलं तर नीटचा पेपर द्यायला गेले तर नीटचा पेपर लीक होतो, रेल्वेचा पेपर द्यायला गेले तर रेल्वेचा पेपर लीक होतो. आता जॉब आहेच नाही तर पोरं करणार काय? आता कुठे ना कुठे काय ना काहीतरी करावं लागणार. कॉलेजेसमध्ये गेलं प्लेसमेंट नाही आणि प्लेसमेंट करायला गेलं तर पर्सेंटेज नाही, तर कुठे ना कुठे काय ना कायच नाही भेटत आहे. बाहेर जायला गेलं तर इथे विजा नाही प्रॉब्लेम होत आहे, तर काय ना काय करायला गेलं तर कुठेच काय नाही भेटत आहे, ते अनएम्प्लॉईडच राहणार ना. तर बाकी काय भेटत नाही तर करणार काय? आता नीटचा पेपर बघा, नीट करायला गेलं, डॉक्टर बनायला गेलं तर नीटचा पेपर लीक होऊन जातो, रेल्वेचा करायला गेलं रेल्वे लीक होतो, CDS करायला गेलं CDSचा पेपर लीक होतो, तर काय आहेच नाही करायला तर करणार काय? पण मग तरुणाई फक्त सोशल मीडियावरच व्यक्त होते असं वाटतं का? त्यांनी रस्त्यावर पण उतरलं पाहिजे, एक ठोस भूमिका घेतली पाहिजे. आपल्या म्हणजे तुम्हाला ज्या चुकीच्या गोष्टी वाटतात त्या व्यक्त तुम्ही व्हायला कमी पडता असं वाटतं का कुठेतरी? आता तरुण रस्त्यावर उतरले तर हे लोक पोलीस चालवतात. पोलीस चालवला, आता एक पेपर लीक झालेला आहे याच्यामध्ये, तर कॉलेजमध्ये ते पोरं हे करायला गेले तर तिथं त्यांनी पोलीस चालवले. आता ते तिथं टीचरने पेपर लीक केलेला आणि आता पोलिसांनी पकडलं पोरांना जे अनशन करत होते बाहेर, त्यांच्यावर केसी पडले. तर असं करायला गेलं तर तुम्ही तसं बी पोरांनाच पकडताय, तर द्या बली सगळ्यांचीच. मग अजून काय बोलणार आहे ह्याच्यात?